नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी विजयवाल, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 8th चॅप्टर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन ऑन देम कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 36 ज्या अंतर्गत इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल यावर आधारित जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल यावर आधारित या पद्धतीची जी काही इक्वेशन आहेत ती कशी सोडवली जातात ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला यावर आधारित जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते पाहायचे आहेत. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला एखाद्या माहीत नसलेल्या गोष्टीविषयी एखादं व्हेरिएबल कन्सिडर करावं लागतं. ते व्हेरिएबल कन्सिडर केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एखादं इक्वेशन मिळतं आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करत गेलो की आपल्याला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. त्यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज बाय 5 years. The sum of their ages is 27 years. How old are they? कंडिशन कशी सांगितलेली आहे पहा. राकेशचं जे एज आहे ते सानियाच्या एज पेक्षा 5 yearsनी लेस म्हणजेच कमी आहे आणि त्यांच्या एजची जी सम आहे ती 27 years आहे. हाऊ ओल्ड आर दे, त्यांची जी काही आजची वय आहे ती विचारलेली आहे. आपल्याला इथं राकेश अथवा सानियाचं ऍक्च्युअल एज माहित नाही, अशा वेळी आपण ते एज कन्सिडर करतो. इथं राकेशचं एज लहान आहे म्हणून आपण ते कन्सिडर करूया जेणेकरून आपल्या सोयीचं होईल. लेट राकेश एज, राकेशचे जे वय आहे ते आपण सुरुवातीला कन्सिडर करू. सपोज इट इज एक्स इयर्स. राकेश एक्स वर्षाचा आहे असं आपण कन्सिडर करूया. राकेश हा सानियापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे असं सांगितलंय. याचाच अर्थ सानिया राकेशपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर सानियाज एज, सानियाचं जे वय असेल ते राकेशपेक्षा 5 वर्षांनी जास्त म्हणजेच एक्स प्लस 5. त्यामध्ये जर 5 ऍड केलं तर जे वय असेल ते सानियाचं वय असणार आहे. त्या पुढे आम्हाला अशी कंडिशन सांगितलेली आहे. दी सम ऑफ देअर एजेस इज 27 years. त्या दोघांच्या वयांची बेरीज 27 वर्ष होते. देअरफॉर ही कंडिशन आहे म्हणून आपण इथं म्हणू शकतो बाय गिव्हन कंडिशन. प्रश्नामध्ये जी कंडिशन दिलेली असते त्यानुसार आपलं इक्वेशन तयार होतं. आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे, हे एज आणि हे एज या दोघांची सम, याचाच अर्थ एक्स अँड एक्स प्लस 5 या दोघांची जर आपण सम केली तर ती जी सम आहे ती म्हणजेच 27 years आहे. आता हे एक प्रकारचं इक्वेशन तयार झालं. एक्स प्लस एक्स दॅट इज मीन्स 2x, 2x प्लस 5 म्हणजे 27 हे आपलं इक्वेशन बनलं. हे इक्वेशन सॉल्व्ह करणार म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. त्यासाठी हा प्लस 5 सुरुवातीला राईट साईडला शिफ्ट करायला पाहिजे. म्हणजेच काय होईल पहा पुढच्या स्टेपला 2x विच इज इक्वल टू 27 आहे असा राहील. हा प्लस 5 राईट साईडला गेल्यानंतर मायनस 5 होतो. म्हणजेच इथं 2x ची व्हॅल्यू जर आपल्याला मिळत असेल तर ती 27 मायनस 5 म्हणजेच 22 मिळेल. आता इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हे 2 त्याला मल्टिप्लाय आहे, राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. दॅट इज मीन्स x विच इज इक्वल टू 22/2 म्हणजेच आपल्याला इथं 11 असा आन्सर मिळेल. एक्सचा आन्सर आपल्याला 11 मिळालेला आहे. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच त्या इक्वेशन सॉल्व्ह झालं. आता याच्या आधारे आपल्याला जे विचारलं ते सांगू शकतो. आपल्याला त्यांनी असं विचारलंय हाऊ ओल्ड आर दे, त्या दोघांची वय किती. याचाच अर्थ राकेशचं एज एक्स म्हणजेच 11 years आहे आणि सानियाचं एज एक्स प्लस 5 म्हणजे 11 + 5 years असेल. म्हणून शेवटी वर्ड स्टेटमेंट तिथे द्यायला पाहिजे राकेश एज विच इज इक्वल टू राकेशचं जे एज आहे ते एक्स दॅट इज मीन्स 11 years आहे. आणि जे सानियाचं एज आहे अँड सानियाज एज, ते सानियाचं एज म्हणजेच एक्स प्लस 5 दॅट इज मीन्स 11 + 5 दॅट इज मीन्स 16 years आहे. क्रॉस चेक करू शकतो. आपल्याला त्यांनी सांगितलं या दोघांच्या एजची सम म्हणजेच 11 आणि 16 या दोघांची जर सम केली तर ती 27 years येते जी आपल्याला दिलेली होती. म्हणजे सुरुवातीला दिलेले जे वर्ड एक्झाम्पल आहे त्यानुसार आपण शक्यतो लहान
जी व्हॅल्यू कन्सिडर करता येते ती करावी. जसं इथं राकेशचं एज कमी आहे म्हणून ते एक्स कन्सिडर केलं, जेणेकरून सानियाचं त्यापेक्षा 5 न जास्त म्हणून x+5 आलं. तर आपण इथं सानियाचं एज जर एक्स कन्सिडर केलं असतं तरी चालेल, मात्र त्यावेळी राकेशचं एज लिहित असताना x-5 कारण तो लहान आहे असं लिहिलं असतं. तर त्यावेळी एक्स मिळत असताना 11 मिळाला नसता, 16 मिळालं असतं. मग x16 आला असता आणि x-5 म्हणजे 16-5 11 मिळालं असतं. कोणत्याही पद्धतीने केलं तरी तुम्हाला राकेशचं एज 11 इयर्स आणि सानियाचं एज 16 इयर्स मिळतं. म्हणजे सुरुवातीला एखादं लेटर कन्सिडर करायचं, त्याच्या आधारे इक्वेशन तयार करायचं, ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि त्याच्या आधारे आपल्याला ज्या हव्या आहेत त्या किमती शोधायच्या. या पद्धतीने हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. त्याच पद्धतीचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. When planting a forest, the number of Jambul trees planted was greater than the number of Ashoka trees by 60. जांभूळ ट्रीज जे आहेत ते ग्रेटर आहेत अशोका ट्रीज पेक्षा बाय 60. म्हणजे अशोकाचे जेवढे ट्रीज आहेत त्यापेक्षा 60 मोर जांभूळचे ट्रीज आहेत. इफ देर आर ऑल टुगेदर 200 ट्रीज ऑफ दीज टू टाइप्स, दोन्ही मिळून जर 200 ट्रीज असतील तर पुढे असं विचारलेलं आहे, हाऊ मेनी जांभूळ ट्रीज वेअर प्लांटेड. आपल्याला जांभूळ ट्रीज विचारलेले आहेत, आपल्याला अशोका ट्री विचारलेले नाहीयेत, त्यामुळे जे विचारलं तेवढंच एक्स कन्सिडर करूया. इथं तुम्ही कोणतंही एक्स कन्सिडर केलं तरी चालतं, मात्र आपल्याला जे विचारलं तेवढंच कन्सिडर करू. लेट जांभूळ ट्रीज विच इज इक्वल टू एक्स. यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये एज होता त्यामुळे त्याला इयर्स असं युनिट होतं, इथं नंबर्स आहेत त्यामुळे युनिट असणार नाही. जांभूळचे ट्रीज जर आपण एक्स कन्सिडर केले, परंतु त्यांनी असं सांगितलंय की हे जे जांभूळचे ट्रीज आहेत ते अशोका ट्री पेक्षा 16 जास्त आहे. याचाच अर्थ असा होतो की अशोकाचे जे ट्रीज आहेत ते जांभूळपेक्षा 16 लेस असतील. Therefore आपण इथं म्हणू शकतो अशोका ट्रीज, अशोकाचे जे ट्रीज असतील ते 16 लेस असतील, दॅट इज मीन्स x-60 असतील. आणि त्यांनी कंडिशन अशी दिलेली आहे, इफ देर आर ऑल टुगेदर 200 ट्रीज दॅट इज मीन्स देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन आपण असं म्हणू शकतो. कंडिशन अशी सांगितली की ह्या दोन्ही झाडांची जी एकूण बेरीज येते हे जांभूळ ट्रीज एक्स, अशोका ट्रीज x-60 या दोघांची जी ऍडिशन आहे ती म्हणजेच 200 आहे. म्हणजेच हे इक्वेशन जर आपण पुढे सॉल्व्ह करत गेलो, x प्लस एक्स दॅट इज मीन्स 2x मायनस 60 इज इक्वल टू 200. अशा वेळी आपण -60 सुरुवातीला शिफ्ट करतो, म्हणजेच राईट साईडला लिहित असताना देअरफॉर 2x विच इज इक्वल टू हा 200 तसाच असेल, -60 चा +60 होईल. दॅट इज मीन्स 260 ही जी व्हॅल्यू मिळेल ती 2x ची मिळेल. आता हा 2 मल्टिप्लाय आहे, राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच x फाइंड आउट करत असताना 260 अपॉन 2 या पद्धतीने होईल. म्हणजेच 2 ने जर त्याला डिवाइड केलं तर 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 0 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 130 मिळाली. आपल्याला फक्त जांभूळ ट्री विचारलेले होते ते आपण एक्स कन्सिडर केलेले आहेत त्यामुळे आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळालं. जर आपल्याला अशोका ट्रीज पाहिजे असतील तर x-60 म्हणजेच 130 - 60 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळून जाईल. इथं आपण फक्त डायरेक्ट लिहूया, देअरफॉर जांभूळ ट्रीज विच इज इक्वल टू एक्स दॅट इज मीन्स 130 एवढे जांभूळ ट्री असतील असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज अ रोहित. The total of their scores is 2 less than a double century. How many runs did each of them make? First statement पुन्हा एकदा लक्षात घ्या. विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज अ रोहित. जे रोहितच्या जेवढ्या रन्स आहेत त्याच्या ट्वाइस रन्स ह्या विराटच्या आहेत. याचाच अर्थ ज्याच्या रन्स कमी आहेत ते आपण एक्स कन्सिडर करूया. लेट रोहित मेड एक्स रन्स स्टेटमेंट लिहा किंवा असं आपण डायरेक्ट लिहू, रोहितच रन्स जे रोहितच्या रन्स आहेत ते आपण कन्सिडर करू एक्स. देअरफॉर मग ज्या विराटच्या रन्स होतील त्या त्याच्या ट्वाइस असतील याचाच अर्थ 2 टाइम्स म्हणजे 2x असतील. मग यावर आधारित आपल्याला पुढे स्टेटमेंट असं सांगितलेलं आहे, म्हणजे जी कंडिशन आहे दी टोटल ऑफ देअर स्कोर्स म्हणजे दोघांचे मिळून जे स्कोर्स आहेत 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. म्हणजे डबल सेंचुरी 1 सेंचुरी म्हणजे 100, डबल सेंचुरी म्हणजे 200 त्यापेक्षा 2 न लेस आहेत म्हणजेच 198 आहेत. म्हणून आपण इथं म्हणू शकतोय देअरफॉर बाय गिव्हन कंडिशनचा जर आपण विचार केला तर या दोघांच्या रनची ऍडिशन म्हणजे सम, रोहितचे रन्स प्लस विराटचे रन्स
ह्या दोघांची जी सम आहे ती 2 न कमी आहे, डबल सेंचुरीपेक्षा. हवं तर 200 - 2 असं आपण लिहू, म्हणजेच 198 येते. हवं तर ते वाक्य पुढे लिहूया, म्हणजेच काय होईल, हा x प्लस 2x म्हणजे 3x झाला. या दोघांचे रन्स म्हणजे 198 आहेत. हे इक्वेशन झालं. हा आता जर आपल्याला x फाइंड आउट करायचा असेल तर हा जो 3 मल्टिप्लाय आहे तो राईट साइडला डिवाइड होईल, म्हणजेच 198 डिवाइडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 6 जा 18, कॅरी ऑन 1. पुन्हा म्हणू शकतो 3 6 जा 18, म्हणजेच x ची व्हॅल्यू 66 आली. x ची व्हॅल्यू 66 आली याचाच अर्थ रोहितच्या रन 66 मिळाल्या. देअरफॉर आपण म्हणू शकतो रोहितच्या ज्या रन्स असतील त्या x म्हणजे 66 असतील, आणि जे विराटच्या रन्स असतील अँड विराटच्या ज्या धावा असणार आहेत त्या म्हणजे 2 टाइम्स ऑफ x म्हणजे 2x, दॅट इज मीन्स 2 इंटू 66 होईल. 2 6 जा 12, कॅरी ऑन 1. 2 6 जा 12 प्लस 1, दॅट इज मीन्स 132. म्हणजे याच्या 66 रन आणि याच्या 132 रन्स होते. आपण हवं तर रफ चेक करू शकतो. 66 प्लस 132 म्हणजे 6 प्लस 2 8, 6 प्लस 3 9 आणि हा 1, म्हणजेच डबल सेंचुरीला 2 रन्स लेस आहेत असा त्याचा अर्थ होतो. इथपर्यंत भाग लक्षात आलाय का? पहा, आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की रोहितच्या ज्या रन्स आहेत त्याच्या ट्वाईस विराटच्या आहेत, म्हणून रोहितच्या आपण एक्स कन्सिडर केल्या, जेणेकरून विराटच्या 2x झाल्या. जर आपण विराटच्या एक्स कन्सिडर केल्या असत्या तर त्याचा हाफ रोहित झाला असता, म्हणजे x/2 करावं लागलं असतं. म्हणून नेहमी शक्यतो जो अंक लहान आहे तो आपण एक्स कन्सिडर करायचा. म्हणून रोहितच्या एक्स कन्सिडर केल्या, जेणेकरून विराटच्या 2x झाल्या. दोघांची सम 200 पेक्षा 2 न लेस, म्हणजेच 198. याच्या आधारे आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्यानुसार आपण रोहितच्या आणि विराटच्या रन्स फाइंड आउट केल्या. याच पद्धतीवर आधारित लास्ट एक्झाम्पल पहा. Shubhangi has twice as many 20 rupee notes as she has 50 rupee notes. Altogether, she has 2,700 rupees. How many 50 rupee notes does she have? आपल्याला शुभांगीकडे काही 20 रुपीजच्या आणि 50 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्यांचं कंपॅरिझन सांगितलेलं आहे. सुरुवातीला असं सांगितलं की ज्या 20 रुपीजच्या नोट्स आहेत त्या ट्वाईस आहेत. कशापेक्षा? ऍज सी हॅज 50 रुपी नोट्स, म्हणजे 50च्या नोट्स जेवढ्या आहेत त्याच्या ट्वाईस 20 रुपीच्या नोट्स आहेत, म्हणजे कमी नोट्स ह्या 50 रुपीच्या आहेत, म्हणून आपण त्या कन्सिडर करूया. लेट 50 रुपी नोट्स इज इक्वल टू एक्स. समजा 50 रुपीच्या एक्स नोट्स आहेत, त्याच्या ट्वाईस म्हणजेच डबल, म्हणजेच 2x असतील. त्या नोट्स ज्या आहेत त्या 20 रुपीच्या आहेत. इथं देअरफॉर म्हणतोय, देअरफॉर 20 रुपीच्या ज्या नोट्स असतील त्या नोट्स म्हणजेच 2x नोट्स असतील. मग आता आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे, देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन, हे प्रश्न पुढे जो आपल्याला दिलाय त्यामध्ये कंडिशन अशी सांगितल्या, इफ काय सांगितले पहा, इफ सी हॅज ऑल टुगेदर 2,700 रुपीज, दोन्ही मिळून एवढे रुपये आहेत. आता ज्यावेळी नोटांचा हिशोब असतो त्यावेळी आपण काय करतो पहा, सपोज 20 रुपीजच्या 4 नोट्स असतील तर आपण 80 रुपीज आहेत असं म्हणतो. 50 रुपीजच्या जर 2 नोट्स असतील तर आपण 100 रुपीज आहेत असं म्हणतो, आणि या दोघांची सम जी येते ती 180 येते. म्हणजे जेवढ्या नोट्सची संख्या आहे त्याला त्या नोट्सच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो, म्हणजे त्या नोट्सची व्हॅल्यू मिळते. त्यानुसार इथं काय पहा, ज्या 20 रुपीच्या नोट्स आहेत त्या 2x आहेत आणि 50 रुपीच्या ज्या नोट्स आहेत त्या x आहेत. म्हणजे 50 रुपीच्या ज्या x नोट आहेत त्याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 50 इंटू एक्स करायला पाहिजे. सेम वे 20 रुपीच्या 2x नोट्स आहेत त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 20 ला आपण 2x ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे ही जी अमाऊंट असेल ती 50 रुपीच्या नोट्स मधून आली, ही जी अमाऊंट आहे ती 20 रुपीच्या नोट्स मधून आली, आणि ह्या दोघांची जी सम आहे ती म्हणजेच 2,700 असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपल्याला इथं हे जे इक्वेशन मिळालं ते जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन कसं बनतंय पहा, 50 इंटू एक्स दॅट इज मीन्स 50x प्लस 20 इंटू 2 दॅट इज मीन्स 40x आहेच, विच इज इक्वल टू 2,700. एक्स एक्स ह्या लाईक टर्म्स आहेत, म्हणजे त्याचा आन्सर एक्स मध्ये होईल, म्हणजे त्याची ऍडिशन होऊ शकते. 50 प्लस 40 म्हणजेच 90x, विच इज इक्वल टू 2,700 होईल. हा 90 मल्टिप्लाय आहे तो राईट साइडला गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना
2700 अपॉन 90 असं आपण म्हणू शकतो. हा 0 ला 0 कॅन्सल होईल. ह्या 9 ने जर याला आपण डिवाइड केलं, याचाच अर्थ 9 3 जार 27 आणि पुन्हा पुढे 0 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू आम्हाला 30 मिळेल. मग x ची व्हॅल्यू म्हणजेच 50 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्या x आहेत. therefore आपण म्हणू शकतो 50 रुपी नोट्स which is equal to 30. जर आपल्याला 20 रुपीच्या नोट्स विचारल्या असत्या तर आपण म्हटलं असतं ट्वाइस ऑफ x दॅट इज मीन्स ट्वाइस ऑफ 30 म्हणजे 60 नोट्स असतील. हवं तर आपण क्रॉस चेक करू शकतो. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये असं आपण चेक करून बघायचं. आपल्याला सांगितलेलं आहे की 50 रुपीच्या 30 नोट्स आहेत. याचाच अर्थ याची जी अमाउंट होईल ती 5 3 जार 15 आणि ह्या डबल 0 असेल. सेम वे 20 रुपीजच्या त्याच्या ट्वाइस म्हणजे 60 नोट्स होतील. म्हणजे 6 2 जार 12 आणि त्या डबल 0 होतील आणि ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर हे 0 0 तसेच असतील. 5 + 2 7 आणि हे 2 म्हणजेच 2700 जी अमाउंट आम्हाला दिलेली होती. तर अशा पद्धतीने आपण एखादा वर्ड प्रॉब्लेम असेल तर त्याचं सुरुवातीला एक इक्वेशन तयार करायचं. ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजेच त्या लेटरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि आपल्याला ज्या काही किमती विचारलेल्या आहेत त्या किमती काढायच्या. जिथं-जिथं आपल्याला शक्य आहे त्यावेळी मात्र आपण या पद्धतीने आपण ते क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल यावर आधारित असणारे हे वर्ड प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.